हिंदी भाषेची परीक्षा राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी कशाला ठेवतायत हा महत्वाचा प्रश्न. त्यांनी काय साध्य होणार आहे? मुळात महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे. ती हिंदी भाषा अधिकाऱ्यांना येण्याची गरज नाही. अधिकाऱ्यांकडे ज्यांचं काम आहे त्या लोकांना मराठी येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने परीक्षा आमच्या अधिकाऱ्यांवर लागून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करू. आपल्या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे की अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यांसाठी आपण अनिवार्य करू नये. आणि जर केली, जबरदस्ती जर केली, तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची संपूर्णता जबाबदारी ही राज्य शासनाची असेल. सर, मुंबई पुणे नागपूर ह्याला जोडून एक प्रश्न आहे. राज्य सरकारचा सगळा कारभार हा असं म्हटलं तर मराठीत चालतो, तसं म्हटलं तर मराठीतच चालला पाहिजे. हिंदीचा संबंध काय? ही गरजच आहे. एक्झॅक्टली आम्हालाही तेच म्हणायचंय की हिंदी भाषेचं काय, उत्तर प्रदेशला पाठवणार का अधिकाऱ्यांना, का बिहारला पाठवणार आहे? गरजच काय हिंदी भाषेची आणि ती शिकण्याची. इथे जे महाराष्ट्रात लोक राहतात त्यांनी मराठी शिकावं आणि अधिकाऱ्यांची मराठीत बोलावं. अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा शिकून त्यांच्याशी हिंदी भाषेत बोलावं अशी काय अपेक्षा नाहीये त्यांच्याकडनं. त्यापाठी काही मोठा डाव असू शकतो भविष्यात. जाणीवपूर्वक दिल्लीत बसलेल्या भैयांना खुश करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करतोय आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. एकीकडे सरकारने मराठी सक्तीसाठी जी मर्यादा आहे ती पुढे ढकलली आहे, टाइम लिमिट वाढवून दिलाय, मात्र परीक्षेची वेळ ठिकाण ठेवला आहे. त्यांनी कुठेतरी मराठीचा आसरा घेऊन हिंदीला पुढे केलं जाते सरकार. मुळात गरजच काय, अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी याचा पहिलं राज्य सरकारने उत्तर द्यावं. त्यांनी मराठी त्यांना येणं अपेक्षित आहे निश्चितपणे, पण हिंदी भाषा येणं अपेक्षित नाही. आणि म्हणूनच ही जी काय पडद्या आडून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आमची विनंती आहे की परीक्षा त्वरित रद्द करावी. जर नाही केली तर 28 जूनला परीक्षा केंद्रांबाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आधी तिसरी पर्यंत आधी लहान नाही शाळेतल्या मुलांना हिंदी सक्ती करण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला, जो तुम्ही सगळ्यांनी हातू काढला. त्याच्यानंतर आता अधिकाऱ्यांना हिंदी शिकवण्याचं बंधनकारक केलं. मला असं वाटतं हे हिंदी भाषेचं आक्रमण जाणीवपूर्वक केलं जाते. भारतीय जनता पक्षाचा एक अजेंडा आहे हिंदी हिंदू हिंदुस्तान, त्या अजेंड्याचा हा एक भाग आहे आणि आम्ही हे कदापि होऊ देणार नाही आणि आमचा याला विरोधच राहील. आणि मग काय जर तमाशा राज्य सरकारला पाहिजेच असेल घालायची आमची तयारी आहे. हिंदी विरोधाचा जो मुद्दा आहे दक्षिणेमध्ये मोठ्या प्रमाणात दक्षिणेच्या राज्यांमध्ये हिंदी विरोधाचा मुद्दा अनेक वर्षांपासून आहे, तिथे मात्र हिंदी सक्तीकरण केलं जात नाही. महाराष्ट्रातच सातत्याने या गोष्टी का केल्या? महाराष्ट्राची ही जी काही प्रयोगशाळा हिंदीसाठी करण्याचा प्रयत्न करते सरकार ही चुकीचं आहे आणि आम्ही याला कडाडून विरोध करू. आणि मग काय जर काय तमाशा झाला तर मग मुख्यमंत्र्यांनी म्हणू नये की आम्हाला हिंसा आवडत नाही वगैरे वगैरे वगैरे. मुळातच आम्हाला प्रवोक करू नये त्यांनी हिंसा करण्यासाठी. तुम्ही असं म्हणताय की 28 तारखेला जर परीक्षा घेतली तर आधी परीक्षा केंद्राबाहेर तमाशा करू, मात्र त्याआधी तुम्ही सरकारमधल्या नेत्यांना संबंधित मंत्र्यांना भेटून सांगितलं ना. आता आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो, मला असं वाटतं पोहोचेल हे सरकारपर्यंत. नाही त्या गोष्टी करत राहायच्या आणि मग अंगावर आले की त्या रद्द करायच्या, याच्यापेक्षा सरकारने करू नये. सर, एकीकडे टॅक्सी चालक असतील, रिक्षा चालक असतील, त्यांना तुम्ही म्हणजे हिंदी जी सक्ती करतात म्हणजे मराठी बोलायचे असं बोलतात आणि शासन जे अधिकारी आहेत त्यांना सांगतात तुम्ही हिंदी बोला. हेच आमचं म्हणणं आहे ना की महाराष्ट्रात आलेल्यांनी मराठी शिकणं अपेक्षित आहे, इथे असलेल्या अधिकाऱ्यांनी हिंदी शिकणं अपेक्षित नाही. महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे आणि हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या जिल्ह्यात प्रमुख जिल्ह्यातील ही परीक्षा ठेवण्यात येणार आहे आणि या जिल्ह्यात मराठी शिकवायला हवी तर ते हिंदी बघू ना, परीक्षा घेऊन तर बघूया काय करायचं.